तर मित्रांनो, एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले या स्वागत आहे आणि आज आपण या सुपर क्लासमध्ये इतर सुपर क्लाससारखेच अतिशय महत्त्वाचे जीके क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत। येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी उपयुक्त असणारे प्रश्न असतील, क्वेश्चन्स असतील आणि त्यामुळे आपल्याला या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। ही सर्वात पहिली आपणासी एक रिक्वेस्ट आहे। तसेच चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राइब लगेच करून घ्या अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी। तर या सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न आपल्या समोर या ठिकाणी असा आहे, पिवळा ड्रेस घालणे जगातील कोणत्या देशामध्ये गैरकानूनी आहे? पिवळा ड्रेस घालणे हे जगातील कोणत्या देशामध्ये गैरकानूनी आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील। मलेशिया हा जो देश आहे या देशामध्ये पिवळा ड्रेस घालणे हे एक गैरकानूनी आहे। पुढचा प्रश्न या ठिकाणी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी महाराष्ट्रातील कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी महाराष्ट्रातील कोणत्या शहरात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। महाराष्ट्रातील पुणे हे जे शहर आहे या शहरामध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची एक स्थापना करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न, संगमरवर हे प्रसिद्ध खनिज भारतातील कोणत्या राज्यात आढळत असते ते सांगायचं आहे। संगमरवर हे प्रसिद्ध खनिज भारतातील कोणत्या राज्यात आढळते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। भारतातील राजस्थान हे जे राज्य आहे या राज्यामध्ये संगमरवर हे प्रसिद्ध खनिज एक आढळत असते। पुढचा प्रश्न, साखर उत्पादनामध्ये जगातील कोणता देश प्रथम क्रमांकाचा आहे ते सांगायचं आहे। मित्रांनो, साखर उत्पादनामध्ये जगातील कोणता देश प्रथम क्रमांकाचा बनलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। मित्रांनो, साखर उत्पादनामध्ये जे आहे जगातील ब्राझील हा देश 1 नंबरचा किंवा प्रथम क्रमांकाचा देश बनलेला आहे। पुढचा प्रश्न, जगातील सर्वात मोठा कत्तलखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? जगातील सर्वात मोठा कत्तलखाना हा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। मित्रांनो, शिकागो हे जे ठिकाण आहे या ठिकाणामध्ये जगातील सर्वात मोठा कत्तलखानाची एक स्थापना झालेली आहे। पुढचा प्रश्न, सुंदा हा खालीलपैकी कशाचा एक प्रसिद्ध प्रकार आहे? सुंदा हा खालीलपैकी कशाचा एक प्रसिद्ध प्रकार आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। मित्रांनो, सुंदा हा जो आहे तो प्रसिद्ध असलेल्या गर्ताचा एक प्रकार बनलेला आहे। पुढचा प्रश्न, हिंदी महासागरातील सर्वात खोल गर्ता खालीलपैकी कोणती आहे ते सांगायचं आहे। मित्रांनो, हिंदी महासागरातील सर्वात खोल गर्ता ही खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। सुंदा गर्ता ही जी गर्ता आहे हिंदी महासागरातील अतिशय म्हणजे सर्वात जास्त खोल असणारी एक गर्ता बनलेली आहे। पुढचा प्रश्न, मरियाना हा खालीलपैकी कशाचा एक अतिशय प्रसिद्ध प्रकार आहे ते सांगायचं आहे। मित्रांनो, मरियाना हा खालीलपैकी कशाचा एक अतिशय प्रसिद्ध प्रकार आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। मरियाना हा जो आहे तो अतिशय प्रसिद्ध असलेला एक गर्ताचा प्रकार बनलेला आहे। पुढचा प्रश्न, मरियाना ही गर्ता जगातील कितव्या क्रमांकाची सर्वात खोल गर्ता बनलेली आहे? मरियाना ही गर्ता जगातील कितव्या क्रमांकाची सर्वात खोल गर्ता बनलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। जगातील पहिल्या क्रमांकाची जी गर्ता आहे ती मरियाना ही एक अतिशय प्रसिद्ध गर्ता बनलेली आहे। पुढचा प्रश्न, या ठिकाणी साल्मोनेला टायफी या जीवाणूमुळे खालीलपैकी कोणता आजार होत असतो? साल्मोनेला टायफी या जीवाणूमुळे खालीलपैकी कोणता एक आजार होत असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। मित्रांनो, टायफॉइड हा आजार आहे साल्मोनेला टायफी या जीवाणूमुळे होणारा एक प्रसिद्ध आजार बनलेला आहे। पुढचा प्रश्न, या ठिकाणी आम्लविरोधी औषध बनवण्यासाठी खालीलपैकी कशाचा एक उपयोग केला जात असतो? आम्लविरोधी औषध बनवण्यासाठी खालीलपैकी कशाचा एक उपयोग करण्यात येत असतो? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील। आम्लविरोधक औषध बनवण्यासाठी वरीलपैकी दोन्ही म्हणजेच दूध तसेच मॅग्नेशियम या दोघांचा एक उपयोग केला जात असतो। पुढचा प्रश्न, लोकसभेला बरखास्त करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना देण्यात आलेला आहे? लोकसभेला बरखास्त करण्याचा अधिकार हा खालीलपैकी कोणत्या व्यक्तीकडे आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील। राष्ट्रपती यांच्याकडे जे आहे ते लोकसभेला बरखास्त करण्याचा एक अधिकार देण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न, लोकपाल विधेयकाला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जात असते? लोकपाल विधेयकाला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जात असते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील। लोकपाल हे जे विधेयक आहे या विधेयकाला दुसऱ्या नावाने म्हणजे सरकारी विधेयक या नावाने एक ओळखले जात असते। पुढचा प्रश्न, या ठिकाणी
कोणाकडून मांडण्यात आलेल्या लोकपाल विधेयकाला सरकारी विधेयक या नावाने देखील ओळखले जात असते ते सांगायचं आहे मित्रांनो. कोणाकडून मांडण्यात आलेल्या लोकपाल विधेयकाला सरकारी विधेयक या नावाने देखील ओळखले जात असते. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. मंत्र्यांकडून मांडण्यात आलेल्या लोकपाल विधेयकाला सरकारी विधेयक या दुसऱ्या नावाने देखील एक ओळखले जात असते. पुढचा प्रश्न, राज्यसभेत 12 सदस्याची नियुक्ती खालीलपैकी कोणता व्यक्ती करत असतो? राज्यसभेमध्ये 12 सदस्याची नियुक्ती ही खालीलपैकी कोणता एक व्यक्ती करत असतो? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. राष्ट्रपती, भारताचा जो राष्ट्रपती हा व्यक्ती आहे राज्यसभेत 12 सदस्याची नियुक्ती करणारा एक व्यक्ती बनलेला आहे. मित्रांनो, अनअकॅडमी आपल्यासाठी रंगपंचमी स्पेशल बिगेस्ट विजयपथ टेस्ट सिरीज घेऊन आलेली आहे, जी आपल्याला PSI STI ASO संयुक्त पूर्व परीक्षा 2022 साठी टेस्ट सिरीज असेल. जे जे विद्यार्थी या टेस्ट सिरीजमध्ये भाग घेतील त्यांना 10,000 रुपयाचे वर्थ असलेले बक्षिसे दिले जाणार आहेत. जसे की रँक 1 ते 100 मध्ये जे विद्यार्थी येतील म्हणजे त्यापैकी एका विद्यार्थ्याला 5,000चं ॲमेझॉन वाउचर दिले जाईल आणि रँक 101 ते 300 मध्ये जे विद्यार्थी येतील त्याच्यापैकी एक लकी विद्यार्थ्यांना 3,000 रुपयाचे ॲमेझॉनचे वाउचर दिले जाईल. आणि तसेच मित्रांनो, रँक 301 ते 500च्या मधातील एक लकी विद्यार्थ्यांना 2,000 रुपयाचे ॲमेझॉन वाउचर या ठिकाणी दिले जाणार आहे. मित्रांनो, ही जी टेस्ट सिरीज आहे 6 फेब्रुवारी 2022 सकाळी 10 वाजता अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर पार पडणार आहे. तर मित्रांनो, या टेस्ट सिरीजचा लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे आणि आपल्याला टेस्ट सिरीजमध्ये एनरोल करते वेळेस एक्झाम GK 10 हा कोड जरूर यूज करायचा आहे. तर मित्रांनो, लवकरात लवकर अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर जा आणि एनरोल करून ठेवा. जेव्हा टेस्ट लाईव्ह होईल तेव्हा आपल्याला नोटिफिकेशन मिळून जाईल. पुढचा प्रश्न, राज्य कार्यकारी मंडळाचा घटनात्मक प्रमुख खालीलपैकी कोणता व्यक्ती असतो? राज्य कार्यकारी मंडळाचा घटनात्मक प्रमुख हा खालीलपैकी कोणता एक व्यक्ती असतो? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील. घटक राज्याचा राज्यपाल जो आहे तो राज्य कार्यकारी मंडळाचा घटनात्मक प्रमुख असणारा एक व्यक्ती बनलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपल्यासमोर काय आहे. राष्ट्रीय युवा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो? राष्ट्रीय युवा दिन हा खालीलपैकी कोणत्या दिवशी एक साजरा करण्यात येत असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 12 जानेवारी हा जो दिवस आहे या दिवसामध्ये राष्ट्रीय युवा दिन एक साजरा केला जात असतो. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय युवा दिन कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येत असतो? राष्ट्रीय युवा दिन हा खालीलपैकी कोणत्या व्यक्तीच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येत असतो? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिन एक साजरा केला जात असतो. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वश्रेष्ठ कायदा अधिकारी खालीलपैकी कोणती व्यक्ती आहे ते सांगायचं आहे. भारतातील सर्वश्रेष्ठ कायदा अधिकारी ही खालीलपैकी कोणती एक व्यक्ती आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील. महान्यायवादी ही जी व्यक्ती आहे भारतातील सर्वश्रेष्ठ कायदा अधिकारी असणारी एक व्यक्ती बनलेली आहे. पुढचा प्रश्न, शेष विषयावर कायदे करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना आहे? शेष विषयावर कायदा करण्याचा अधिकार हा खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला देण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. केंद्र सरकार यांच्याकडे शेष विषयावर कायदा करण्याचा एक अधिकार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, इम्पेरियल बँकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? इम्पेरियल बँकेची स्थापना ही खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. 1921 हे जे वर्ष आहे या वर्षामध्ये इम्पेरियल बँकेची एक स्थापना करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपल्यासमोर काय आहे. भारतामध्ये व्याघ्रगणना दर किती वर्षाने केली जात असते? भारतामध्ये व्याघ्रगणना ही दर किती वर्षाने केली जात असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. भारतामध्ये दर 4 वर्षाने व्याघ्रगणना एक करण्यात येत असते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे प्रणेते खालीलपैकी कोणती व्यक्ती होते ते सांगायचं आहे मित्रांनो. महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे प्रणेते हे खालीलपैकी कोणती एक व्यक्ती होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. लोकमान्य टिळक ही जी व्यक्ती आहे महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे प्रणेते असलेली एक व्यक्ती बनलेली आहे. पुढचा प्रश्न, हवामहल हे प्रसिद्ध वास्तू खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? हवामहल ही प्रसिद्ध वास्तू खालीलपैकी कोणत्या शहरात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. भारतातील जयपूर हे जे शहर आहे या शहरामध्ये प्रसिद्ध असलेली हवामहल ही वास्तू एक स्थित झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपल्यासमोर काय आहे. हवामहल स्थित असलेले जयपूर हे प्रसिद्ध शहर भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. हवामहल स्थित असलेले जयपूर हे प्रसिद्ध शहर भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. भारतातील राजस्थान हे जे राज्य आहे या राज्यामध्ये हवामहल स्थित असलेले जयपूर हे ठिकाण एक स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, निधन
निधनानंतर भारतरत्न प्राप्त करणारी पहिली व्यक्ती खालीलपैकी कोणती एक व्यक्ती आहे? निधनानंतर भारतरत्न प्राप्त करणारी पहिली व्यक्ती खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो, बाळशास्त्री जांभेकर ही जी व्यक्ती आहे निधनानंतर भारतरत्न प्राप्त करणारी भारतातील प्रथम क्रमांकाची एक व्यक्ती बनलेली आहे. पुढचा प्रश्न, भारतात प्रथम रेल्वे कोणत्या प्रांतात सुरू झाली होती? भारतात प्रथम रेल्वे ही कोणत्या प्रांतामध्ये सुरू झालेली होती? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो, भारतातली प्रथम रेल्वे जी आहे ती सर्वप्रथम बॉम्बे प्रांतामध्ये एक सुरुवात करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, झास्कर पर्वतरांगेचे स्थान कोणत्या हिमालयात स्थित आहे ते सांगायचं आहे. झास्कर पर्वतरांगेचे स्थान हे कोणत्या हिमालयामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 योग्य राहील. काश्मीर हिमालयामध्ये जे आहे ते झास्कर पर्वतरांगाचे स्थान एक स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपल्यासमोर काय आहे. शेंगदाणा हा खालीलपैकी एक कशाचा समृद्ध स्रोत आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. शेंगदाणा हा खालीलपैकी कशाचा एक समृद्ध स्रोत आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. शेंगदाणा जो असतो मित्रांनो तो प्रथिनांचा एक समृद्ध असलेला स्रोत बनलेला आहे. पुढचा प्रश्न, घटक राज्याचा संचित निधी सुरक्षित ठेवण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना देण्यात आलेला आहे? घटक राज्याचा संचित निधी सुरक्षित ठेवण्याचा अधिकार हा खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना देण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो, घटक राज्याचा राज्यपाल यांच्याकडे जे आहे घटक राज्याचा संचित निधी सुरक्षित ठेवण्याचा एक अधिकार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात श्रीमंत शहर खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. भारतातील सर्वात श्रीमंत शहर हे खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारतातील मुंबई हे जे शहर आहे भारतातील सर्वात श्रीमंत असलेले एक शहर बनलेले आहे. पुढचा प्रश्न, सूर्यमालेतील गुरुग्रहावर खालीलपैकी कशाचा पाऊस पडत असतो ते सांगायचं आहे मित्रांनो. सूर्यमालेतील गुरु या ग्रहावर खालीलपैकी कशाचा एक पाऊस पडत असतो? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. सूर्यमालेतील जो गुरुग्रह आहे यावर मित्रांनो हिऱ्याचा एक पाऊस पडत असतो. पुढचा प्रश्न, या ठिकाणी स्नॅपडील नगर भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? स्नॅपडील हे प्रसिद्ध नगर भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारतातील उत्तर प्रदेश हे जे राज्य आहे या राज्यामध्ये स्नॅपडील नगरची एक स्थापना करण्यात आलेली आहे. तंबाखू उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचा देश खालीलपैकी कोणता आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. तंबाखू उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचा देश खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. जगातील अमेरिका हा जो देश आहे तंबाखू उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचा असलेला एक देश बनलेला आहे. पाहूया पुढचा प्रश्न, तंबाखू उत्पादनामध्ये भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो ते सांगायचं आहे मित्रांनो. तंबाखू उत्पादनामध्ये भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. तंबाखू उत्पादनामध्ये जे आहे भारत या देशाचा 4था क्रमांक एकूण लागलेला आहे. पुढचा प्रश्न, भारतामध्ये कोणत्या राष्ट्रपतींना सर्वात पहिला भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. भारतामध्ये कोणत्या राष्ट्रपतींना सर्वात पहिला भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. राजेंद्र प्रसाद यांना जे आहे भारतातील सर्वात पहिल्या राष्ट्रपतींना एक भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, राजेंद्र प्रसाद यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आलेला आहे? राजेंद्र प्रसाद यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी प्रदान केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो, वर्ष 1962 हे जे वर्ष आहे या वर्षामध्ये राजेंद्र प्रसाद यांना भारतरत्न पुरस्कार एक प्रदान करण्यात आलेला आहे. सर्वात कमी तालुक्यांचा समावेश असलेला प्रशासकीय विभाग खालीलपैकी कोणता आहे ते सांगायचं आहे. सर्वात कमी तालुक्यांचा समावेश असलेला प्रशासकीय विभाग हा खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो, कोकण हा जो प्रशासकीय विभाग आहे या विभागामध्ये सर्वात कमी तालुक्यांची एक संख्या समाविष्ट झालेली आहे. पुढचा प्रश्न, कोकण प्रशासकीय विभागामध्ये एकूण तालुक्यांची संख्या किती आहे? कोकण प्रशासकीय विभागामध्ये एकूण तालुक्यांची किती संख्या समाविष्ट झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो, कोकण प्रशासकीय विभागामध्ये एकूण 50 एवढी तालुक्यांची संख्या एकस्थित झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. हिप्पो या प्राण्याचे दूध खालीलपैकी कोणत्या रंगाचे असते ते सांगायचं आहे. हिप्पो या प्राण्याचे दूध हे खालीलपैकी कोणत्या रंगाचे असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो, हिप्पो हा जो प्राणी आहे यांचे दूध गुलाबी रंगाचे एक बनलेले असते. पुढचा प्रश्न, रेल्वेची स्प्रिंग बनवण्याचा कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? रेल्वेची स्प्रिंग बनवण्याचा कारखाना हा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो, ग्वालियर हे जे ठिकाण आहे या ठिकाणामध्ये रेल्वेचे स्प्रिंग बनवण्याच्या कारखान्याची एक स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न, भारत आणि फ्रान्स या दोन देशात
खालीलपैकी कोणता युद्ध सराव आहे ते सांगायचं आहे. भारत व फ्रान्स या दोन देशादरम्यान कोणता युद्ध सराव आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर या ठिकाणी दोन योग्य राहील. शक्ती हा जो युद्ध सराव आहे तो भारत आणि फ्रान्स या दोन देशादरम्यानचा एक युद्ध सराव बनलेला आहे. पुढचा प्रश्न आपल्यासमोर सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे. सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. सातपुडा पर्वतातील सर्वात उंच जे शिखर आहे ते धूपगड हे एक शिखर बनलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. वीरांगण लक्ष्मीबाई रेल्वे स्थानक हे खालीलपैकी कोणत्या रेल्वे स्थानकाचे नवीन नाव ठेवण्यात आलेले आहे? वीरांगण लक्ष्मीबाई रेल्वे स्थानक हे खालीलपैकी कोणत्या रेल्वे स्थानकाचे नवीन नाव ठेवण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. झाशी हे जे रेल्वे स्थानक आहे यांचे वीरांगण लक्ष्मीबाई असे एक नवीन नाव ठेवण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न दलहस्ती हे खालीलपैकी कशाचे एक प्रमुख केंद्र आहे? दलहस्ती हे खालीलपैकी कशाचे प्रमुख केंद्र आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. दलहस्ती हे जे आहे ऊर्जा निर्मितीचे एक प्रमुख केंद्र बनलेले आहे. तर मित्रांनो आजचे हे स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली? इकडे तर नक्कीच गॅरंटी आहे की आपल्याला ही सुपर क्लास आवडलीच आहे आणि त्यामुळे आपल्याला या चॅनलला या व्हिडिओला या सुपर क्लासला एक लाईक केल्याशिवाय कुठेच नाही जायचं आहे. तसेच चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या. अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. तर मिळतो एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.